ठाकरे सेनेची मुंबई पालिका पक्ष कार्यालयात बैठक. निधी वाटपात झुकतं माप दिल्यानं नगरसेवक मात्र नाराज झाले. सभागृहात न बसण्याचा नगरसेवकांनी निर्णय घेतला. कैसे हराया फेम सहर शेख यांचं नगरसेवक पद मात्र आता धोक्यात आलंय. सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. ठाणे तहसीलदार उमेश पाटलांकडून अहवाल सादर करण्यात आलाय. हा अहवाल लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समिती शिफारस करण्यात आली. सहरचे वडील यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची खरं तर तक्रार करण्यात आली होती. सिद्दीकी अहमद या व्यक्तीनं ही तक्रार केली होती. प्रथमदर्शनी या तपासात असं समोर आलंय. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी या बाबतीत चौकशी केली तर चौकशी करून अहवालात मागणी करण्यात आली आहे. सहर शेख मूळची उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील मूळ रहिवासी असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरावे दाखल करावे लागतात. त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय. म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही. कैसा हराया को अभी कैसा गायब किया. शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पुरे भाग को हम हरा कर देंगे म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधीतरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेश आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे. आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या. असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.